आपण बनवायचा गावरान पद्धतीचा गवारीचा ठेचा। आता ही जी मी घेतली ही जवारी गवार आहे। ही कशी ओळखायची? एक तर ह्याचा कलर असतो तो असा पोपटी असतो, अगदी डार्क ग्रीन नसतो, आणि ती बुळबुळीत जी गवार असते ती नाही घ्यायची, ही घ्यायची। ह्याला ना थोडे हाताला जर तुम्ही असं त्याच्यावरनी फिरवलं तर तुम्हाला फील होईल की थोडेसे बारीक काटे लागतात। याची चव खरंच खूप छान असते। हे असे असतात। ह्याला आपण काय करायचं, ह्याचं डोकं आणि शेपूट अशी कट करायची आणि ही जी शीर असते ही कट करायची। अशा मी या सगळ्या नीट करून घेतलेल्या आहे। अगदी थेंब आपल्याला तेल घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक 3-4 हिरव्या मिरच्या छान भाजून घ्यायच्या। या जर तोडून घातल्या तर बरं, कारण मिरच्या उडतात मोस्टली। या थोडंसं तेल लावून असं साईडला ठेवा आणि एक 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या छान परतून घ्यायचं असं। आणि हे आता आपण एका भांड्यात काढून घेऊ। ही जी गवार आहे निवडलेली ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये छान ही आपण आता भाजून घेऊया। पाणी घालायचं नाही, याला तेल सुद्धा घालायची गरज नाहीये। आता इथं बघा किती छान आपली ही गवार जी आहे ती प्रॉपर रोस्ट झालेली आहे। आणि ह्याच्यामध्ये आता फक्त आपल्याला तीळ एक अर्धा चमचा अगदी हलकेच रोस्ट करून घ्यायचे। बस आता गॅस करूया बंद आणि ह्याला छान ठेचून घेऊ। जवळपास 1 वाटी भरून कोथिंबीर, ते एक अर्धा वाटी आपल्याला लागेल। हे भाजलेले शेंगदाणे येतं। मीठ घालायचं आणि हे सगळं आता आपण दगडावरती ठेचून घेऊया। आता यातलं पहिला आपण थोडी गवार, लसूण आणि मिरच्या ह्याच्यामध्ये ठेचून घेऊया। याला एक 2-3 बॅच लागणार, एका बॅच मध्ये होणार नाही। आणि हे छान ठेचू, एवढं ठेचायचं आहे आपल्याला। मध्ये मध्ये असं पलटी मारायचं। असं ठेचून झालं की असं आपण हे बाकीचं पण छान ठेचून घेऊया। साधारण असं ठेचलं गेलं पाहिजे, खूप बारीक ह्याची पेस्ट नाही करायची आहे, फक्त असं ओबडधोबड ठेचलं गेलं पाहिजे। प्रॉपर त्याच्यात एकमेकाचे ज्युसेस जे आहेत ते मिक्स झाले पाहिजे, एवढं आपल्याला छान ठेचून घ्यायचं आहे। हे सगळं मी ठेचून घेते, मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते। आता आपलं गवार जी आहे जी छान ठेचून आपण घेतली आहे, आता फक्त फोडणी द्यायचं आहे आपल्याला। एक अर्धा चमचा तेल गरम झालं की त्यात अगदी 1 चमचा जिरं, कढीपत्ता घालायचा आणि हा जो आपण ठेचलेला छान गवार आणि लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे, तीळ ह्याच्यात घालायचं। जास्त नाही, एक 5 मिनिटं आपण परतून घेतलं ना की समजा जर त्यात थोडासा कच्चेपणा असला तरी तो सुद्धा अगदी सहज निघून जातो। याला आपण असं झाकण लावूया आणि 5 मिनिटं याच्यामध्ये शिजू देऊ। आता एक 5 मिनिटं झालेली आहेत। मस्तपैकी आपल्या ठेच्याला वाफ आलेली आहे। आता आपण हा सर्व करूया। याला वरून थोडेसे तीळ भरभरू। गरमागरम झणझणीत असा गवारीचा ठेचा तयार आहे। आता मी माझ्या दादल्याची वाट बघते।
तो आला की त्याला गरमागरम भाकरी आणि गवारीचा ठेचा. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडणार. आणि तुमच्या घरातल्यांना सुद्धा. लाईक करा, कमेंट्स करा आणि बघत राहा